मी अंबादास राम जाधव गेल्या अनेक वर्षापासून सेटलमेंट भागामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन जाणारा कार्यकर्ता म्हणजे मी. आणि त्या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्याला जर ढावळ केलं या लोकांनी. आज आमच्या पाठीमागे माझे पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक असतील किंवा माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांनी आमच्या पाठीशी आहेत. त्यांनी म्हणतात इतर पक्षामध्ये आम्ही कुटुंब सोडून का दुसऱ्याच्या पक्षात जावं. जर आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणाने काम करणाऱ्याला जर न्याय नाही मिळाला तर मी स्वतः 1 लिटर पेट्रोल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जाळून घेईन, अक्षरशः जाळून घेईन. मला वैताग आलेला आहे. लोक विचारतात, हो बायको विचारते, लेकरं विचारतात, शेजार पाजार विचारतात, सगळे मित्रपरिवार विचारते. मग मी काय त्यांना सांगू त्यांना मी जाऊन तुला सारखं ढवळा लागले. कधी भीती आली तर भीतीचं आम्ही धर्म निभवणार. त्या कार्यकर्त्याला सुद्धा माहिती आहे भीतीमध्ये शिवसेना असणार, भारतीय जनता पार्टी असणार. शिवसेनेचं अक्षरशः आम्ही 3 वेळा नगरसेवक आणलेला आहे. त्या नगरसेवकांना बी माहिती आहे आम्ही आणलेला आहे. हे तूक काय आम्हाला जर नाही नाकारलं तर 1 लिटर पेट्रोल घेणार मी गाडीत, सीधा जाऊन भारतीय जनता पार्टीचा 30 तारखेला 7 वाजता मी जाळून घेणार. हा, तुमचं काय उमेदवार आहे का? तुम्ही उमेदवार आहे का? हो, मी बी उमेदवार. मी 22 मधून मी मागितलेलं आहे, 23 मधून बी ओपन मधून मागितलेलं आहे. मी नाही असं नाही आहे, पण न्याय द्या. निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय द्या. जे काम केलं त्याला न्याय द्या. तुमच्या डोळ्यात आसरू आहे. काय भावनात नेमक्या काय भावना सांगू तुम्हाला? सांगा मी काय सांगू. काय केलं नाही आज कोणाला माहित नाही. सगळे आमदार खासदारांना माहिती आहे मी काम केलंय. हा, मोदी साहेब ज्या वेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सोलापूरला आल्यानंतर मी त्यांच्यासोबत 8 तास होतो. माझ्याकडे फोटो आहेत, माझ्या घरी या, मी दाखवतो तुम्हाला सगळं मी काय काम केलं. काय नसलं भांडे कुंडे विकले मी माझे सायकल विकलेलं आहे.